नमस्कार, जय जगदंब। आज आपल्यासोबत आलेले आहेत श्री सुनील सोगोडेकर यांनी आपल्याला 1 महिन्यापूर्वी त्यांच्याकडचा जो पूजेतला तांदळा होता तो दिला होता घडवायसाठी। आज आपण तो तांदळा त्यांना घडवून सुपूर्द करत आहोत। आपण त्यांना विचारू, सर कसा वाटला तुम्हाला तांदळा? हा तांदळा बनवण्यासाठी मी 4-5 वर्षापासून प्रयत्न करत होतो, पण मला योग्य अशी व्यक्ती भेटली नाही। अचानक मी रामनवमीच्या दिवशी इंस्टाग्रामवर रील्स पाहत असताना मला मंगेश गंगावणे यांची जी रील्स एक माझ्या नजरेत पडली आणि त्या हिशोबाने मी आणि ते महत्त्वाची म्हणजे मी स्वतः खामगावचा राहणारा असून ते पण सुद्धा खामगावमध्येच राहतात, पण मला याबद्दल काहीच माहिती नव्हती। पण ती रील पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या घराच्या जवळच असे मूर्तिकार आहेत चांगले, तर त्या हिशोबाने मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तांदळा नेऊन दाखवला। तर त्यांनी मला सांगितले की आमची माझ्याकडे सध्या कामं आहे, तर तुम्ही 1 महिन्याने मला तांदळा आणून द्या। आणि 1 महिन्यानंतर मी त्यांना तांदळा आणून दिल्यानंतर त्यांनी तो तांदळा बनवून आज माझ्याजवळ माझ्या सुपूर्द केलेला आहे। आणि बोलताना खूप वरून येत आहे की साक्षात रेणुका माता समोर आलेली आहे। त्यामुळे मी मंगेश गंगावणे यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी रेणुकेजवळ हीच प्रार्थना करेल की त्यांच्या हातून अशी चांगली सेवा घडो। जय जगदंब। जय जगदंब। आज काकांना तांदळा पाहून त्यांचं मन भरून आलेलं आहे, त्यांना एवढा तांदळा आवडलेला आहे, त्यामुळे धन्यवाद। जय जगदंब।